महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना असेल, या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी उद्याचा 5 तारखेचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस असणार आहे। आता तुम्ही म्हणाल का, तुम्हाला यादी इन्फॉर्मेशनही असेल 5 तारखेला काय आहे ते। 5 तारखेला तुमच्या घरी काही सरकारी माणसे भेट देणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला त्यावेळी जेव्हा तुमच्या घरी ती माणसे भेट देतील तेव्हा तुम्हाला काय प्रश्न नेमके विचारायचे आहेत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये सांगणार आहे। किंवा ती सरकारीच माणसे आहेत हे तुम्ही कसे ओळखणार, कारण आजकाल बोनस सरकारी योजनेअंतर्गत बोगस खूप झालेले आहे, एजंट खूप झालेले आहेत किंवा बोगस पैसे लुटणारे खूप झालेले आहेत। आणि अशी जर माणसे तुमच्या घरी आली आणि तुमचं काही डॉक्युमेंट्स त्यांनी कलेक्ट केली किंवा तुम्हाला मी योजनेचा लाभ रेग्युलर करून देतो, तुम्ही इतके पैसे द्या असे, आणि आपले निराधार बांधव म्हणजे अशा माणसांना भाळणारे आपले बांधव आहेत, त्यामुळे ते तुम्ही कसं ओळखायचं ती सरकारीच माणसं आहेत। आजचा दिवसच फक्त तुमच्या हातात आहे। उद्याचा दिवस निराधार बांधवांसाठी खूप महत्त्वाचा दिवस ठरणार आहे। आणि त्याचबरोबर यावेळी जी माणसे तुमच्या घरी येणार आहेत सरकारची, त्यावेळी तुम्हाला नेमके काय प्रश्न विचारायचे आहेत याची सर्व माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून देणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण मी शेवटी तुम्हाला सर्व अपडेट सांगणार आहे। म्हणजे थोडक्यात अपडेट काय आलेले आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवायचं आहे, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचणार आहेत। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मी थोडक्यात अपडेट काय होती आता तुम्हाला मागे समजलेच असेल, मागच्या 2 दिवसापासून संजय गांधी निराधार योजनेबद्दलचे अपडेट समजलेच असेल। थोडक्यात तुम्हाला सांगते आणि त्यानंतर आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळूयात। सर्वात पहिल्यांदा सांगायचं झालं तर संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात माननीय बावनकुळे साहेबांनी भाजपचे जे माननीय बावनकुळे साहेब आहेत या बावनकुळे साहेबांनी एक अपडेट दिली होती। म्हणजे संजय गांधी निराधार बांधवांसाठीच नाही तर प्रत्येक योजनेचे सरकारी ज्या योजना आहेत त्या योजनांचे ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या योजनांबद्दल एक अपडेट दिली होती। 1 ते 7 तारखेपर्यंत काही कार्यक्रम हे होणार आहेत, गावोगावी जाऊन कार्यक्रम होणार आहेत किंवा घरी जाऊन भेट दिल्या जाणार आहेत। आणि या कार्यक्रमामध्ये सरकारी योजनेसंदर्भात जे प्रश्न लोकांचे आहेत ते लोकांचे प्रश्न सोडवले जाणार आहेत अशी अपडेट बावनकुळे साहेबांनी ही त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे। तसा GR सुद्धा निगमित सरकारकडून करण्यात आलेला आहे, ते आता तुम्ही पाहिलाच असेल काय आहे तो। परंतु सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे बाकीच्या भरपूर सारे अपडेट दिले आहेत, परंतु आपला आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आहे, निराधार बांधवांसंदर्भात आहे। आणि याच व्हिडिओला अनुसरून आपण 5 तारीख ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे। आता 1 ते 7 तारखेपर्यंत अपडेट दिले आहेत, परंतु निराधार बांधवांसाठी 5 तारखेचा अपडेट दिले आहे। म्हणजे 5 तारखेला निराधार बांधवांच्या घरी काही माणसे येणार आहेत, जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या घरी काही माणसे येणार आहेत आणि तुमचं जे निराधार बांधवांचे जे योजनेसंदर्भात प्रश्न आहेत, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या दिव्यांग योजना असेल किंवा दुसरं विधवा पेन्शन योजना असेल किंवा वृद्धापकाळ योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, या योजनेअंतर्गत जे तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही त्या माणसांना सांगायचे आहेत। म्हणजे जे काही प्रश्न असतील तो समजा तुमचं आतापर्यंत अनुदान थकीत बाकी असेल ते पहिला प्रश्न, आता मी व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगितलं होतं की तुम्हाला कोणकोणते उद्या प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। पहिला प्रश्न विचारायचा आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणारे 1,500 रुपये तुम्हाला केव्हापासून येतात, आणि जर तुम्हाला रेग्युलर येणार असतील तर ठीक आहे, तुम्ही खरं त्यांना उत्तर सांगून द्यायचं आहे की आम्हाला रेग्युलर येतात, या योजनेबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही। परंतु पुढेही प्रश्न काही विचारायचे आहेत, परंतु
पहिला प्रश्न, ज्यांना पैसे थकीत अनुदान आहे, ज्यांचं थकीत अनुदान आहे त्यांच्यासाठी पहिला प्रश्न असणार आहे तो म्हणजे त्यांना विचारायचा आहे तो म्हणजे आम्हाला या महिन्यापासून म्हणजेच या महिन्यापासून आम्हाला लाभ मिळत आहे, परंतु आमचा मध्येच काही जणांचा लाभ मध्येच बंद झालेला आहे, आमचा मध्येच लाभ बंद झाला आहे आणि या महिन्यापासून आम्हाला लाभ मिळत नाही, तर त्यासाठी काय करायचं, ते सरकारी जी माणसं आहेत ते तुमचे प्रश्न लिहून घेणार आहेत आणि त्या प्रश्नावरती ते नंतर काम करणार आहे। त्यामुळे जे तुमचे प्रश्न आहेत ते तुम्ही आजच ठरवा आणि उद्याची तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे तुम्ही पहिला प्रश्न हा विचारायचा आहे, थकीत अनुदान ज्यांचं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही ऑनलाईन DBT तुमचा ॲक्टिव्ह आहे किंवा नाही चेक करा एकदा। खूप सोपं आहे, यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत, ऑनलाईन DBT तुम्ही चेक करू शकता आहे किंवा नाही। तर तुम्ही ऑनलाईन 2 मिनिटात मोबाईलवरती चेक करू शकता। अनेबल टू DBT असं जर तुमचं स्टेटस असेल तर तुम्ही समजायचं की तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे। त्यामुळे तुम्ही ऑनलाईन चेक करा आणि जर तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे आणि तरीही पैसे येत नाही तर तुम्ही त्यांना सांगायचं आहे की आमचा DBT ॲक्टिव्ह आहे। आता ही माणसे महत्त्वाचं म्हणजे येणार आहे DBT ॲक्टिव्ह करून देण्यासाठी। त्यामुळे जर तुमचा DBT ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही सांगा, नसेल तर तुम्ही त्यांना सांगा आमचा DBT ॲक्टिव्ह नाही, ते चेक करणारच आहे DBT ॲक्टिव्ह आहे किंवा नाही तुमचा, त्यामुळे त्याचा प्रश्न येतच नाही। त्यामुळे तुमचा जर DBT ॲक्टिव्ह असून सुद्धा तुम्हाला पैसे येत नसतील तर तुम्ही तसं सांगा की आमचा DBT ॲक्टिव्ह आहे आणि तरीसुद्धा आम्हाला इतक्या महिन्याचं आम्हाला पैसे हे आलेले नाहीत किंवा आत्ताचा मागच्या महिन्याचा जुलैचा हप्ता, काही जणांचं असंही झालं आहे की बरेच दिवस थकबाकी होती आणि या मागच्या 2 महिन्यापासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत, बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे। त्यामुळे तो जर तुमचा तोच प्रश्न असेल की आमचे मागच्या काही महिन्यापासून थकीत अनुदान आहे आणि मागच्या जून जुलैपासून आमचं थकीत म्हणजे आमचं रेग्युलर 1,500चा हप्ता आहे तो येत आहे, हे जर तुम्हाला हे असं जर तुमच्या बाबतीत झालं असेल लाभार्थ्यांच्या बाबतीत तरीसुद्धा तुम्ही त्यांना हे स्पष्टपणे सांगू शकता तुमचं मागचं अनुदान थकीत अनुदान सरकारकडून तुम्हाला दिलं जाणार आहे आणि त्यासाठीच ही चौकशी सुरू आहे आणि त्यामुळे तुम्ही स्पष्टपणे जे तुमच्या बाबतीत हे झालेलं आहे ते सांगू शकता। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही सरकारी ती जी माणसे येणार आहेत ती तुम्ही सरकारचीच आहेत का, ती कसे ओळखायचे, तर त्यांच्याकडे सरकारची आयडी असणार आहे। जर सरकारची आयडी असेल तरच तुम्ही त्यांच्याबरोबर जे प्रश्न आहेत ते शेअर करा, अन्यथा शेअर करू नका। आणि सर्वात महत्त्वाचं, सरकारची माणसे कोणत्याही प्रकारचा 1ही रुपया तुमच्याकडून घेणार नाही। तुम्हाला हे महत्त्वाचं सांगायचं आहे, सरकारची माणसे कोणत्याही प्रकारचा 1ही रुपया तुमच्याकडून घेणार नाही। त्यामुळे पैसे घेणाऱ्यांवर तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण बरेच असे दलाल आहेत, आम्ही इतके पैसे देतो, अगदी 100 रुपयांची सुद्धा त्यांची अपेक्षा असते, 100 रुपये दिलं तरी आम्ही तुमचे रेग्युलर पेन्शन करून देतो असे म्हणणारे सुद्धा भरपूर आहेत। आणि तुम्हाला असं वाटतं की 100 रुपये ही बाब काय आहे, परंतु त्यांच्यासाठी ती मोठी आहे, कारण ते बऱ्याच लाभार्थ्यांकडून 100 उकळतात, त्यामुळे त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होते, त्यामुळे त्यांच्यासाठी 100 रुपये सुद्धा जास्त आहे। त्यामुळे तुम्ही उद्या कोणी पैसे घेणारा आला किंवा सरकारच्या विदाउट आयडीचा आला तर तुम्ही त्याच्यावर विश्वास हा ठेवू नका। तुम्ही आणि तुमची कोणतीही डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे शेअर ही करू नका। सर्वात महत्त्वाची ही अपडेट आहे सरकारचं। आता कोणकोणती टीम येणार आहे हे सरकारने सांगितलेलं नाही, परंतु उद्याच कळेल ती कोणकोणती माणसे ही येणार आहेत। गावातीलच असू शकतात ग्रामसेवक वगैरे, त्यामुळे ग्रामसेवक तर तुमच्या गावातला तुम्हाला ओळखतच असेल किंवा नसेल तरी ग्रामसेवकाकडे सुद्धा स्वतःची आयडी असते, त्यामुळे ग्रामसेवक वगैरे जे येणार असतील स्पष्टपणे सांगितलेलं नाही ते कोण येणार ते उद्याच समजेल। परंतु तुम्हाला मी आता जे प्रश्न सांगितले आहेत ते प्रश्न तुम्ही आवर्जून त्यांना विचारा। आता बरेच जण म्हणत असतील की आम्ही बँकेत जाऊन आमचं आधार कार्ड लिंक केलं आहे त्यामुळे आम्हाला पैसे येणार, परंतु आधार कार्ड लिंक करणं आणि DBT ॲक्टिव्ह करणं यात खूप मोठा फरक आहे। तुम्हाला DBT ॲक्टिव्ह हा बँकेत जाऊन करावा लागतो, आधार कार्ड तर सगळ्यांचंच लिंक असतं, आधार कार्ड लिंक असल्याशिवाय
तुमच्या खात्यात जो पैसे येतात त्याचा तुम्हाला मेसेज हा येणार नाही। त्यामुळे आधार कार्ड लिंक हे आहेच तुमचं, परंतु DBT ॲक्टिव्ह हा तुम्हाला बँकेत जाऊनच करावा लागणार आहे। NPCI या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला DBT ॲक्टिव्ह करावा लागतो आणि ते तुम्हाला बँकेत करून देतात। NPCI मॅपिंग करणं हे महत्त्वाचं आहे आणि तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे हे येणार आहेत। त्यामुळे जर तुमचा DBT ॲक्टिव्ह नसेल तर उद्या जे लोक येणार आहेत त्यांच्याकडून चेक करून घ्या DBT ॲक्टिव्ह आहे किंवा नाही। सो ही महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।